नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द अभ्युदय अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. करंट अपडेटमध्ये आपण बर्निंग इश्यूच्या अनुषंगाने एक मुद्दा परत एकदा डिस्कस करतोय. तो म्हणजेच कुठला, तर आता रिसेंटली झालेला ऑगस्ट मधलाच असणारा 20व्या क्रमांकाचा असणारा आशियान इंडिया समिट आणि त्यासोबतच 18व्या क्रमांकाचा झालेला ईस्ट एशिया समिट. हा मुद्दा इतका महत्वाचा आहे ना की याच्यावरती प्रश्न आपल्याला युपीएससी असेल, एमपीएससी असेल, कंबाईनच्या ग्रुप बी, ग्रुप सी त्या प्रत्येक प्रीला, मेन्सला कोणत्या ना कोणत्या अँगलना आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारताना दिसेल. का? कारण हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. याचा मुद्दा जर बघितला आपण तर आपल्या भारतानं 1991 ला स्टार्ट केला होता. तो म्हणजेच काय, तर लुक ईस्ट पॉलिसी. आणि याच्यामध्येच बदल करून 2014 ला आपल्या भारतानं आणला, तो म्हणजे ऍक्ट ईस्ट पॉलिसी. या लुक ईस्ट पॉलिसीचं रूपांतर 2014 ला आपण ऍक्ट ईस्ट पॉलिसीमध्ये आणलं. पहिल्यांदा फक्त पूर्वेकडे पहा असा मुद्दा होता, नंतर आपण पूर्वेकडे कृती करा असा उल्लेख आहे. मग पूर्वेकडच्या देशांसोबत आपलं कोलॅबरेशन खूप महत्वाचं आहे. त्याच्यामध्येच एक अँगल येतो, तो म्हणजेच कुठला, तर 1996 ते 98च्या कालखंडामध्ये असणाऱ्या 3 प्राईम मिनिस्टरच्या मध्ये असणारी एक सगळ्यात महत्वाची व्यक्ती, ते म्हणजेच कोण इथं, तर इंद्रकुमार गुजराल. तर त्यांचा असणारा नेबरहुड फर्स्ट पॉलिसी म्हणजे शेजारी प्रथम, सुरुवातीला शेजाऱ्यांकडे लक्ष देणं गरजेचं आहे, आपल्या जवळच्या देशांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. याच पॉलिसीला आपण रन करताना बघतो, पण त्यासोबतच शेजारच्याच असणाऱ्या पूर्वेकडं आपण तितक्याच मोठ्या पद्धतीनं लक्ष दिलं पाहिजे. कारण वारंवार भारताची भूमिका नॉन अलाइनमेंट मुवमेंटच्या स्वरूपामध्ये जे आपण 1960च्या दशकामध्ये पाहिली होती, त्याच्याही पेक्षा जास्त महत्व आपण बऱ्याच वेळा वेस्टर्न कंट्रीच्या अनुषंगाने त्याचेच मुद्दे आपण भारतामध्ये रुजवण्याचा, अवलंब करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आपलं बरंचसं लक्ष वेस्टर्न कंट्रीजकडेच कोलॅबरेशनसाठी, त्यांच्या मैत्रीसाठी होतं. त्याच भूमिकेमध्ये 1991 नंतर आपण जेव्हा उदारीकरण, जागतिकीकरण, खासगीकरणाचा मुद्दा आपल्या भारतीय व्यवस्थेमध्ये आणला, त्यानंतर या पूर्वेकडे पाहायला सुरुवात झाली. मग त्यातलाच असणारा एक सगळ्यात महत्वाचा ग्रुप आहे, तो म्हणजे 10 देशांचा ग्रुप, ज्याला म्हणतो आपण आशियान कंट्रीज. ओके, मग सेशन सुरू करत असताना माझा एक प्रश्न आहे, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर द्यायचंय. तो म्हणजे आशियान ग्रुप मधले असणारे जे 10 देश आहेत ना, ते 10 देश आपल्या भारतामध्ये 26 जानेवारीच्या इव्हेंटला आले होते. त्या 26 जानेवारीच्या इव्हेंटला आले, तो कोणता इयर होता आणि तो कितव्या क्रमांकाचा प्रजासत्ताक दिना दिवशी हे असणारे 10 लीडर आपल्या भारतामध्ये आले होते, हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर देणार आहात. ठीक आहे, चला तर मग सेशनला स्टार्ट करूया. अति महत्वाचा असणारा मुद्दा याच्यामध्ये आपल्याला डिस्कस करायचंय. आणि या मुद्द्याचा विचार करत असताना आपल्याला काय फोकस करायचंय, तर या 2023 मध्ये आपण एक सिरीजच चालू करतोय की प्राईम मिनिस्टर्सनी ज्या वेगवेगळ्या असणाऱ्या अब्रॉड मध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन व्हिजिट केलेल्या आहे, त्या असणाऱ्या व्हिजिटिंगला आपल्याला बघायचं आहे. प्रत्यक्षात त्यातल्या कोणकोणत्या मेन अजेंड्यामध्ये, मेजर समिटमध्ये, मेजर असणाऱ्या काउन्सिलमध्ये आपल्या असणाऱ्या पीएम साहेबांनी सहभाग घेतला, भारताचा सहभाग दिसतोय, त्या सगळ्या मुद्द्यांना आपण या असणाऱ्या कंटेंटला डिस्कस करणार आहोत. मग या असणाऱ्या झोनमध्ये इंडियन पर्स्पेक्टिव्हनं आपला हा विचार या ठिकाणी चालणार आहे. मग त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा उल्लेख करूया आपण, तो म्हणजेच कुठला, तर आशियान ग्रुपचा, म्हणजे असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशिया नेशन. याच्यामध्ये 10 देशांचा उल्लेख दिसतो आपल्याला. मग त्याच्यामध्ये आपण एंट्री गेट म्हणतो, आपल्या भारताकडून यायचं असेल तर म्यानमार. ज्या म्यानमारमध्ये आता सध्याला आपण मिलिटरी कूचाही रेफरन्स ऐकतोय, अँग सॅन सू की यांना तुरुंगात टाकलेला मुद्दा तोही ऐकतोय, आणि त्याच्यामध्येच आपल्याला रोहिंग्यांच्या इश्यूचाही मुद्दा त्या ठिकाणी दिसतो. पण हा आपल्याला आशियान देशामधला एंट्री गेट आहे हे लक्षात घ्यायचं. आणि याच म्यानमार मधला असणारा सिटवे पोर्ट आपल्याला त्यांचा ऍक्सेस देतो हे पण लक्षात घ्यायचं. त्यानंतर येतो व्हिएतनाम आहे, लाओस आहे, कंबोडिया आहे. कंबोडियामध्ये इंडिया आशियान रिलेशनचे असणारे जे 30 वर्ष कंप्लीट झाले ना, त्या निमित्तानं 2022 मध्ये आपले व्हाईस प्रेसिडेंट या असणाऱ्या कंबोडियामध्ये गेले होते, हेही आपण पाहिलेलं होतं. सोबत थायलंड आहे, मलेशिया आहे, सिंगापूर आहे, ब्रुनई आहे. अतिशय महत्वाचा मुद्दा फिलिपिन्स आहे, ज्या फिलिपिन्सला आपण ब्राह्मोस सेल केलेला आहे. आणि आता रिसेंटली याच फिलिपिन्सचा असणारा मिलिटरी बेस हा युएसए न त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे. युएसएचं कोलॅबरेशन डिफेन्सच्या दृष्टिकोनातून फिलिपिन्स सोबत होतानाही दिसतंय आपल्याला.
हे लक्षात ठेवायचं. नंतर आहे ब्रुनेई, सिंगापूर आहे, इंडोनेशिया आहे. ज्या इंडोनेशियानं याच्या अगोदरचं पाठीमागचं असणारं G20चं समिट होस्ट केलं होतं तो असेल. आणि तो मलेशियाचा उल्लेख जर केला तर जो तेजस लाईट कॉम्बॅट आपला असणारा जो काही एअरक्राफ्ट आहे का, जो आपल्याला एक फायटर जेटच्या स्वरूपामध्ये प्राप्त झालेला आहे, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडनं तयार केलेला, त्या तेजसला परचेस करण्याबाबतीमध्ये मलेशिया खूप इंटरेस्टेड आहे, हेही आपल्याला दिसतं. सोबत व्हिएतनाम तर कंटिन्युअसली भारतासोबत डिफेन्स इक्विपमेंटच्या अनुषंगाने वारंवार कोलॅबरेशन मध्ये असतो. मग या 10 देशांचा उल्लेख आपल्याला लक्षात घ्यायचा. आणि या देशांबद्दल पाहिलंच तर यांची असणारी जी सुरुवात आहे का त्याच्याबद्दल आणि मागच्या 2 वर्षांमध्ये झालेली त्यांच्या आंतरराष्ट्रीय समिट त्याचाही थोडासा आढावा घेऊया. पहिल्यांदा असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशिया नेशन याचा उल्लेख केला तर 2021च्या अंतर्गत असणारे त्याच्या मीटिंग हे झाले कुठे होते तर 38व्या क्रमांकाचे आशियाच्या, फक्त इंडियाचा काय रिलेशन त्याच्यामध्ये नाही, या 10 देशांची मीटिंग होत असते. त्या आशियांची मीटिंग झाली 2021 मध्ये. कितव्या क्रमांकाची? 38वी. आणि 39व्या क्रमांकाची कुठं तर ब्रुनेई या देशामध्ये झाली. त्यानंतर त्यांचीच 40 आणि 41व्या क्रमांकाची मीटिंग आता कंबोडियामध्ये झाली. ज्या कंबोडियामध्ये भारत आणि आशियान ग्रुपचे किती आंतरराष्ट्रीय वर्ष कंप्लीट झाले? 30 वर्ष आंतरराष्ट्रीय इयरचे कंप्लीशन होताना दिसतात. तोही मुद्दा इथं लक्षात ठेवायचा. आपल्याला थोडंसं मागच्या 2 इयरचा रेफरन्स बघायचा. आणि हा जो ग्रुप आहे ना, आशियान ग्रुप, हा तयार कधी झाला तर तो झाला बँकॉक डिक्लेरेशनच्या माध्यमातून 8 ऑगस्ट 1967ला. पण याचा चार्टर जो आहे ना, म्हणजे याचा रूल्स अँड रेग्युलेशनचे मुद्दे आले 16 डिसेंबर 2008ला. आणि हा कशासाठी एकत्र आले सगळे 10 देश तर हे आलं इंटर गव्हर्नमेंटल कॉपरेशन आहे. नावं सुद्धा लक्षात घ्यायची, एखादं विधान सुद्धा याच्यामध्ये टाकलं जाऊ शकतं. कोणतं? इंटर गव्हर्नमेंटल कॉपरेशन आहे, जे काय करतं? फॅसिलिटेट करतं इकॉनॉमिकल कंडिशन, पॉलिटिकल, सिक्युरिटी, मिलिटरी, एज्युकेशनल, सोशो कल्चरल गोष्टींसाठी इंटिग्रेशन झालेलं आहे या सगळ्या देशांमध्ये. आणि त्यातून हा असणारा आशियान ग्रुप आपल्याला तयार होताना दिसतो, हे लक्षात घ्यायचं. मग आता आपले पीएम साहेब व्हिजिटिंगला होते आणि त्या व्हिजिटिंगच्याच अनुषंगाने हा मुद्दा होता. काय होता? कुठं होतं तर जकार्तामध्ये, इंडोनेशियाच्या जकार्तामध्ये सप्टेंबरच्या 6 आणि 7 तारखेला आपले प्राईम मिनिस्टर व्हिजिटिंगला गेले होते. कारण हितच ही समिट होताना दिसते 20व्या क्रमांकाची. आणि ईस्ट एशिया समिट 18व्या क्रमांकाच्या बद्दल हा मुद्दा या ठिकाणी येतो. काय दिसतो आपल्याला तर आपले पीएम साहेब 6 आणि 7 असणाऱ्या सप्टेंबरच्या कालखंडामध्ये आपल्याला या ठिकाणी जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी भेट देताना दिसतात. आणि जोको विडोडो इंडोनेशियाच्या प्रजासत्ताकाचे असणारे जे काही प्रेसिडेंट आहेत, अध्यक्ष आहेत का, त्या अनुषंगाने आपल्याला त्यांचं व्हिजिटिंगचं असणारं मेन पर्पज सुद्धा इथं दिसतात. तिथं त्यांची भेट पण होते या असणाऱ्या इंडोनेशियाच्या अध्यक्षांसाठी. आणि त्यांच्या दौऱ्या दरम्यान पंतप्रधान 20व्या आशियान भारत शिखर परिषदेला आणि 18व्या पूर्व आशिया या शिखर परिषदेला इंडोनेशिया आणि आशियाचे विद्यमान अध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील. म्हणजे या असणाऱ्या इंडोनेशियामध्ये ह्या दोन्ही असणाऱ्या समिटला होस्ट करताना दिसेल, हे लक्षात घ्यायचं. आणि याच्यामध्येच पाहिलं तर आगामी आशिया भारत शिखर परिषद 2022 मध्ये भारत आशियान संबंधाची व्यापक धोरणात्मक भागीदारीमध्ये उन्नती झाल्यानंतरची ही पहिली शिखर परिषद असेल. म्हणजे 2022 पासून ज्या पद्धतीने आपण कोलॅबरेशन करतोय त्यासाठी हा असणाऱ्या परिषदेचा उल्लेख हा 20व्या आणि 18व्या क्रमांकाचा तितकाच महत्वाचा आहे. आणि इथं आशियान देश आणि भारताचा असणारा कोलॅबरेशन अजून एकदा आपल्याला महत्वपूर्ण असणाऱ्या फेज मध्ये जाताना दिसेल. याच्यामध्ये पाहिलं तर इथं 2 समिट जे आहेत ना, एक ऑपॉर्च्युनिटी आहे आपल्या भारताकडं. ते कशासाठी तर आपल्याला स्ट्रेंथन करायचं आपल्या रिलेशनला कोणासोबत? या असणाऱ्या 10 आशियान कंट्रीज सोबत आपल्याला. जेणेकरून काय करायचं आपल्याला तर आपल्याला एक त्यांच्यासोबत असणाऱ्या गोष्टी कन्फर्म मिळतील. फ्री, ओपन आणि रूल बेस्ड इंडो पॅसिफिक कोलॅबरेशन वाढणार आहे. पॅसिफिक झोनचा मुद्दा आहे ना हा, कारण त्याच देशांमध्ये, याच 10 देशांमध्ये आपल्याला दिसतो तो म्हणजे साऊथ चायना सी. तुम्हाला मॅप मध्ये दाखवतो मी, म्हणजे अजून जास्त तुमचा मुद्दा क्लिअर होऊन जाईल. जो आपण मॅप बघितला ना आत्ताच, तो कुठला? हा. तर याच देशांच्या दरम्यान असलेला हा जो एरिया आहे ना, हाच एरिया आपल्याला दिसतो तो साऊथ चायना सी. आणि चायना जेव्हा जेव्हा आपल्यासोबत वेगवेगळ्या पद्धतीचं असणारं कोलॅबरेशन किंवा आपल्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा तेव्हा आपण या देशांना हायलाइट करतो. कारण हिथं या पॅसिफिक झोनमध्ये, पॅसिफिक ओशनिक कंट्रीमध्ये आपलाही प्रेझेन्स असेल तरच चायना आपल्या असणाऱ्या नॉर्थला शांत बसणार आहे, हेही इथं लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. मग ही ऑपॉर्च्युनिटी भारत या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करतोय. मग आपण पहिल्यांदा डिस्कस करूया तो म्हणजे 20व्या क्रमांकाचा असणारा आशियान इंडिया
समिटचा असणारा रेफरन्स याच्यामध्ये आपण डिस्कस करूया. काय आहे आता हा जो आशियान समिट आहे त्याला टू दी पॉइंट आपण बघण्याचा प्रयत्न करू. सगळ्यात पहिल्यांदा या 20व्या आशियान भारत शिखर परिषदेचे प्रमुख वैशिष्ट्य काय आहेत, कारण या असणाऱ्या शिखर परिषदेमध्ये आपल्या पीएम साहेबांनी या आशियान ग्रुप सोबत कोलॅबरेशन वाढवण्यासाठी 12 सूत्री प्रस्ताव दिला. अतिशय महत्वाचा मुद्दा, डायरेक्टली प्रश्न केला जाऊ शकतो. 12 सूत्री प्रस्ताव कोणत्या समिटमध्ये कुणी दिला? आपल्या पीएम साहेबांनी दिला 20व्या क्रमांकाचा आशियान इंडिया भारत शिखर परिषदेच्या अंतर्गत. आणि याच्यामध्ये कोणते मग हे 12 कलमी हे कशासाठी असतील तर ज्यामध्ये कनेक्टिव्हिटी असेल, डिजिटल परिवर्तन असेल, व्यापार आणि आर्थिक सहभाग असेल, समकालीन आव्हानांना तोंड देणं असेल, लोकांमधला संपर्क असेल, पीपल टू पीपल कम्युनिकेशनचा मुद्दा असेल आणि धोरणात्मक सहभाग वाढवणे असेल, या सगळ्या गोष्टी समाविष्ट असतात. या 12 पॉइंटला वारंवार वाचायचे, अतिशय महत्वाचा मुद्दा. एखाद दुसरं विधान त्यामध्ये टाकू शकतात, हे लक्षात घ्यायचं. मग काय बघा, दक्षिण पूर्व आशिया, भारत, पश्चिम आशिया, युरोप. कोण कोण? दक्षिण पूर्व आशिया, भारत, पश्चिम आशिया आणि युरोप यांना जोडणारा एक मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी आणि एक आर्थिक कॉरिडॉरची, इकॉनॉमिकल कॉरिडॉरची स्थापना करायची. जसं सीपेक बघितलं होतं आपण, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, तशाच पद्धतीचा एक कॉरिडॉर बिल्ड करायचा आपल्याला या असणाऱ्या आशियान देशासोबत. पण कोण कसं कसं? दक्षिण पूर्व आशिया, भारताला, पश्चिम आशिया आणि युरोप पर्यंत आपल्याला जायचंय, लक्षात घ्यायचं. सोबत दुसरा मुद्दा, दुसरा प्रस्ताव बघायचा, 12 कलमी मधला दुसरा कलम, भारताचा डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर स्टॅक आशियान भागीदारांसह सामायिक करण्याची ऑफर द्यायची. कारण आपल्याला जो काही डिजिटल पब्लिक इन्फ्रा आहे ना, ज्याच्यामध्ये आपल्याला येतो युपीआय सारखा असणारा कंटेंट आपल्याला ऍड करायचा आहे, जो जागतिक व्यवस्थेमध्ये आपल्याला स्प्रेड पण करायचा आहे. त्याच्यामध्ये आपण सिंगापूर सोबत तर ऑलरेडी कोलॅबरेशन केलेलं आहे, तिथल्या असणारी कंपनी पे नाव यांच्यासोबतचं कोलॅबरेशन तर आहेच. सोबत आता G20च्या अनुषंगाने आपण युरोप पासून आपल्या भारतापर्यंत एक चेनच कनेक्ट केली होती युपीआयच्या कोलॅबरेशनच्या अनुषंगाने, तेही, आणि त्याचा आपण अजून जास्त स्ट्रॉंग करतोय. तिसरं काय बघा, डिजिटल परिवर्तन आणि आर्थिक कनेक्टिव्हिटीमध्ये सहकार्यावर लक्ष केंद्रित करून डिजिटल भविष्यासाठी आशियान इंडिया फंडाची घोषणा. आशियान इंडिया फंड त्यासाठी या ठिकाणी असणारा काय डिजिटल चेंज बद्दलचा असेल किंवा इकॉनॉमिकल कनेक्टिव्हिटी बद्दल असेल, त्या गोष्टीवरती आता एक फंड निर्माण होईल. जसा आपण ब्रिक्स फंडाचाही उल्लेख केला होता, आशियान फंडाचा उल्लेख केला होता, एशियन बँकेचाही रेफरन्स येतो, त्यामुळे हाही मुद्दा खूप महत्वाचा येईल, हे लक्षात ठेवायचं. चौथा भाग आहे, आमची प्रतिबद्धता वाढवण्यासाठी ज्ञान भागीदारी म्हणून काम करण्यासाठी आशियान आणि पूर्व आशिया, ज्याला आपण एरिया म्हणतो, च्या आर्थिक आणि संशोधन संस्थेला समर्थनाचं नूतनीकरण जाहीर करणं, म्हणजे रिसर्च वाढवायचे हा मुद्दा. नंतर बहुपक्षीय मंचांवर ग्लोबल साऊथला भेडसावत असलेल्या समस्या एकत्रितपणे मांडण्याचं आवाहन करायचं. कारण साऊथ जो आहे ना, म्हणजे ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणू, आपण त्या ठिकाणी सदर्न हेमिस्फिअर जो आहे ना, जिथं आपल्याला दिसतो दक्षिण गोलार्धामध्ये, आपल्याला एक महत्वाचा फरक लक्षात ठेवायचा, इक्वेटोरच्या म्हणजे आपल्या असणाऱ्या विषुववृत्ताच्या असणाऱ्या नॉर्थला जे आहेत ना, ते मोस्टली आपल्याला डेव्हलप कंट्री दिसतात. पण त्या विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे गेलो आपण, म्हणजेच आपण उल्लेख करूया आपण त्या ठिकाणी मकर वृत्ताकडे गेलो, तर तिथं आपल्याला मोस्टली डेव्हलपिंग आणि अंडर डेव्हलप्ड कंट्री दिसतात. आणि त्यासाठी त्यांच्यासाठी एक युनियन तयार केलं जातं, त्याला आपण सदर्न कंट्रीचं असणारं युनियन म्हणतो. त्यांच्यासोबत आपल्याला काय करायचंय, ग्लोबल साऊथला समस्या सोडवायच्या आहेत, त्या साऊथच्या समस्या सोडवण्यासाठी भागीदारी करायचा प्लॅन सुद्धा या 12 सूत्रांमध्ये मांडलेला आहे. त्यानंतर येतो मुद्दा कुठला, आशियान देशांना WHO द्वारे भारतात स्थापन करण्यात आलेल्या पारंपरिक औषधांच्या ग्लोबल सेंटरमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रण केलं. लक्षात घ्यायचं, गुजरात आणि नागालँड हे 2 ठिकाण आहेत जिथं WHO काय करतोय, आयुषच्या मदतीनं, आयुषच्या असणाऱ्या इनिशिएटिव्हनं 2 इंटरनॅशनल सेंटर ओपन करतोय, जिथं आपल्याला काय करायचंय, जेनेरिक मेडिसिनचा कंटेंट आपल्याला ऍड करायचं. म्हणून पारंपरिक औषधांचा उल्लेख, आणि त्याच्यामध्ये आता आपण आशियानच्या देशांना इन्व्हाइट करतोय. काय ग्रेट थिंक आहे ना. मिशन लाईफ अतिशय महत्वाचा, हा लाईफचा मुद्दा आपण COP26 मध्ये ऑलरेडी बोललो होतो, त्याला परत एकदा रिप्रेझेंट केलं आपण. पर्यावरणासाठी जीवनशैली, आता आपण G20 मध्ये पण हा मुद्दा खूप मोठ्या पद्धतीने इंट्रोड्यूस केला, वर एकत्र काम करण्याचं आवाहन केलं. लाईफ मिशनचा मुद्दा परत एकदा आणलेला आहे. जन औषधी केंद्राद्वारे लोकांना परवडणारी आणि दर्जेदार औषधे पुरवण्याचा भारताचा अनुभव शेअर करण्याची ऑफर याच्यामध्ये येते. सोबत दहशतवादी वित्त पुरवठा, सायबर
डिसइन्फॉर्मेशन विरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन. भारत ज्या ज्या ठिकाणी जातो तिथं तिथं टेररिझमवरती बोलतोच आणि त्याच्या ऑपोजिट युनियन तयार करण्याबद्दलच्या गोष्टी पण सांगतो. सोबतच आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठीच्या युतीमध्ये सामील होण्यासाठी आशियान देशांना आमंत्रित केलं. म्हणजे या ठिकाणी डिझास्टर मॅनेजमेंटचा सुद्धा टॉपिक याच्यामध्ये काढला. सागरी सुरक्षा, त्या सागरी सुरक्षेच्या अंतर्गत असणारे डोमेन जागरूकता यावर वर्धित सहकार्यासाठी सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे. सागरमाला प्रोजेक्टच्या अनुषंगाने आपण हे सगळे मुद्दे आणतोय. हे 12 पॉइंट मुद्दे लक्षातच ठेवायचे. ठीक आहे. आता थोडंसं याच्या बेसिक कडे येऊया. कुठला? दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना. आता जे बघितलं आपण तेच थोडंसं याच्यामध्ये. कधी? 8 ऑगस्ट 1967 स्थापन झाली बँकॉक, थायलंड या ठिकाणी. आणि आशियानच्या या संस्थापकांनी, ज्याला आपण बँकॉक डिक्लेरेशन म्हणतो, जे मी सुरुवातीलाच दिलं होतं, त्यांनी स्वाक्षरी करून केली. त्याच्यामध्ये कोण कोण होते? याला म्हणायचं फाउंडर मेंबर. निर्माण होत असताना इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापोर आणि थायलंड हे आपल्याला फाउंडर मेंबर दिसतात. हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर आहे या राष्ट्रांमध्ये स्थिरता आणि आर्थिक वाढीस प्रोत्साहन देणे या संस्थेचं ध्येय आहे. सदस्य राज्यांच्या इंग्रजी नावांच्या वर्ण क्रमांकानुसार अध्यक्षपद दरवर्षी फिरतं. म्हणजे या ठिकाणी अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार अध्यक्ष बदलत जातात. हे लक्षात घ्यायचं. 10 देशामध्ये. या प्रदेशाची जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. असे मानले जाते की 2050 पर्यंत ते जगातील सर्वात मोठी 4थी अर्थव्यवस्था होऊ शकते. बघा, म्हणून आशियान सोबत भारत एक इमर्जिंग कंट्रीचा प्लॅटफॉर्म म्हणून त्यांच्याकडे बघतोय. हे लक्षात घ्यायचं. आणि सदस्यांचा उल्लेख केला तर याच्यामध्ये 10 देश आहेत. आग्नेय आशियाई राज्यांचा उल्लेख ब्रुनई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, सिंगापोर, थायलंड, व्हिएतनाम यांना या संघटनेमध्ये एकत्र आणताना आपण बघतो. हे लक्षात घ्यायचं. ओके. आणि हे आत्ताच आपण आशियान ग्रुपचा रेफरन्स बघितला. त्यांची नावं परत एकदा बघूया. फिलिपिन्स, ब्रुनई, नावं लक्षात ठेवायचं आणि लोकेशन लक्षात ठेवायचं. फिलिपिन्स स्ट्रॅटेजिकली खूप महत्वाचं आहे, कारण या साऊथ चायना सीचा असणारा जो ईस्टर्न पार्ट असेल ना, तो फिलिपिन्सचा आहे. आणि ज्या फिलिपिन्स सोबत वारंवार चायना ऑपोज करतो. आणि जेव्हा आपण ब्राह्मोस सेल केलं ना ह्याला फिलिपिन्सला, आणि त्यानंतर आपला ब्राह्मोस चुकून मिसफायर झाला होता, पाकिस्तानमध्ये जाऊन पडला होता, तेव्हा फिलिपिन्सनं खूप मोठा प्रश्न उपस्थित केला. आता आमचं काय होईल? आमच्याकडनं चुकून मिसफायर झाला तर तो चायनामध्ये जाऊन पडेल. त्यावेळेस आपण भारतानं त्यांना एक कन्फर्मेशन दिलं, एक त्यांना रिलॅक्सेशन दिलं की असं काही होणार नाही. मग तो लक्षात ठेवायचं. इंडोनेशिया आहे, सिंगापूर आहे इथला, थायलंड आहे, म्यानमार आहे, लाओस आहे, व्हिएतनाम, कंबोडिया, मलेशिया, हे थोडीशी देशांची नावं वारंवार वाचण्याचा प्रयत्न केला तर तो तितकाच महत्वपूर्ण ठरू शकतो. ठीक आहे. त्यानंतर येऊया आपण, तो म्हणजेच कुठं तर 18व्या क्रमांकाचा असणारा ईस्ट एशिया समिट. या ईस्ट एशिया समिट मध्ये मूळ आशियानचे 10 देश आणि एक्स्ट्रा त्यांच्यासोबत कोलॅबोरेशन केलेले 6 देश आणि नंतर रिसेंटली 2018 नंतरच्या कालखंडामध्ये वाढलेले 2 देश, युएस आणि रशियाचा अँगल, असे टोटल 18 कंट्री बद्दल मुद्दा असतो ईस्ट एशिया समिट बद्दल. मग काय आहे तो 18व्या क्रमांकाचा ईस्ट एशिया समिट आणि याच्यामध्ये कोणते मुद्दे हायलाइट झाले होते ते पहिल्यांदा बघूया आपण. या शिखर परिषदेचे प्रमुख वैशिष्ट्यांचा उल्लेख केला तर पूर्व आशिया शिखर परिषदेसाठी वचनबद्धतेची पुष्टी करायची. कोणती? भारताच्या पंतप्रधानांनी या असणाऱ्या ईस्ट एशिया समिटच्या यंत्रणेच्या महत्वावर भर दिला आणि ते आणखी मजबूत करण्यासाठी भारताच्या समर्थनाची पुष्टी केली. म्हणजे या ईस्ट एशिया समिटला अजून जास्त स्ट्रॉंग करण्याची हमी भारतानं दिलेली आहे. हे लक्षात घ्या. सोबतच आशियानच्या केंद्रस्थानासाठी भारताचा भक्कम पाठिंबा आणि एक मुक्त नियम आधारित असणारा इंडो पॅसिफिक सुनिश्चित करण्याचं आव्हान आहे. आशिया इंडिया कोलॅबोरेशन 20 समिट मध्ये सुद्धा इंडो पॅसिफिक झोन वरती फोकस करतोय. इथं पण इंडो पॅसिफिक झोनलाच या ठिकाणी कन्फर्म करण्याचा विचार येतोय, कारण इथं युएसचा एंट्री खूप महत्वाचं आहे, याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. आणि याच्यामध्ये काय मांडलं बघा, याच्यामध्ये क्वाडची दृष्टी आणि जागतिक आव्हानं सुद्धा स्वीकारण्यात आलं. जो क्वाड ग्रुप आहे ना, ज्याच्यामध्ये जपान, ऑस्ट्रेलिया, इंडिया, युएस दिसतात ना, त्याला सुद्धा याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला झाला. दहशतवाद, हवामानाचे बदल जे क्वाडनं ऍक्सेप्ट केले होते तेच आता या ईस्ट एशिया समिटच्या अंतर्गत प्रेझेंट होत आहेत, हे लक्षात घेऊ. लवचिक पुरवठा साखळी त्यासारख्या जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी क्वाडच्या दृष्टिकोन आणि सहकार्याच्या दृष्टिकोनावर पंतप्रधानांच्या चर्चेतील अंतर्दृष्टी यामध्ये मांडण्यात आली. आणि याच्यामध्ये भारताचा पुढाकार हवामान बदलामध्ये खूप मोठा आहे. परत आला बघा लाईफ मिशन. हवामान बदलाचा मुद्दा येण्यासाठी तुम्ही COP26 आणि COP27 अतिशय महत्वपूर्ण आहे. स्कॉटलँड आणि इजिप्तमध्ये झालेले दोन्ही मुद्दे व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ते बोलले इंटरनॅशनल सोलर अलायन्स बद्दल, नंतर CDRI म्हणजे आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी गठबंधन, हे आपण
20 नंबरच्या आशियान इंडिया समिटच्या बद्दल पण बघितलं होतं, मिशन तिथं पण डिस्कस झालं होतं. नंतर येतो तो ठिकाणी ओसोवॉग म्हणजे काय, वन सन वन वर्ल्ड वन ग्रीड, अतिशय महत्वाचा मुद्दा, ही घोषणा भारताची आहे. यासह हवामान बदलातील भारताच्या पुढाकारांवरती इथं प्रकाश टाकण्यात आलेला आहे, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. मग इथं नेट झिरो कार्बन इमिशनचाही मुद्दा ऑटोमॅटिक येणार आहे. मग थोडंसं याच असणाऱ्या संघटनेबद्दल बघूया. या पूर्व आशियाई शिखर परिषदेचा उल्लेख, याची स्थापना कधी झाली, 2005 मध्ये स्थापना झाली. आणि हे दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना आहे, आशियान, याच्या नेतृत्वाखालील पुढाकार म्हणून याची असणारी स्थापना करण्यात आली. याला EAS हे इंडो पॅसिफिक मधील एकमेव नेत्यांच्या नेतृत्वाखालील मंच आहे, जे सर्व प्रमुख भागीदारांना सामरिक महत्वाच्या राजकीय, सुरक्षा, आर्थिक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी एकत्र आणते. आणि EAS मोकळेपणा, सर्वसमावेशकता, आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर, आसियान केंद्रीयता आणि प्रेरक शक्ती म्हणून आशियानची भूमिका या तत्वांवर कार्य करताना दिसतो. आणि पूर्व आशिया गटाची कल्पना प्रथम मलेशियाचे, कुणी मांडलं होतं हे, मलेशियाचे तत्कालीन पंतप्रधान, लक्षातच ठेवायचं नाव, महाथीर मोहम्मद यांनी 1991 मध्ये मांडली होती, हे लक्षात घ्यायचं. आणि त्याचनुसार 2005 ला स्थापन पण होते. याची पहिली शिखर परिषद कुठं भरली, 14 डिसेंबर 2005 मध्ये मलेशियामध्येच. दिसतंय ना मलेशियाचा इंटरेस्ट कशा पद्धतीने या ठिकाणी आला, कुठं, क्वालालंपूर या ठिकाणी आला. आणि ह्याच क्वालालंपूरच्या वरती 2023च्या राज्यसेवेच्या प्रीला आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके, तो मुद्दा ऍड करायचा. चला, याच्यामध्ये कोणकोणते मेंबर कंट्रीज आहे, तो याच्यामध्ये 18 सदस्यांचा समावेश आहे. आता सांगितलं मी 10 आशियान देश असतील, तेच ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम. नंतर 8 संवाद भागीदार त्याच्यामध्ये आहेत. कोणकोणते, ऑस्ट्रेलिया, चीन, भारत, जपान, न्यूझीलंड, रिपब्लिक ऑफ कोरिया, रशिया आणि US. रशिया आणि US लास्टला ऍड झाले. तर आणि यांच्यामध्ये सहकार्याचे 6 प्राधान्य क्षेत्रांना महत्व दिले, 6 मेजर अस्पेक्टला महत्व दिले. पर्यावरण आणि ऊर्जा, शिक्षण, वित्त, जागतिक आरोग्य समस्या, साथीचे रोग, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आणि आशियानची कनेक्टिव्हिटी. आशियान आपल्या ग्रुपला तर सोडणारच नाही, तो तर मुद्दा याच्यामध्ये येईल. आता त्या देशांचा उल्लेख केला तर आपण अगोदरच या ठिकाणी मुळात बघतो, पहिल्यांदा ऍड करायचा रिजनल कंटेंट वरती. पहिल्यांदा तर 10 आशियान आहेतच, 6 रिजनल पार्टनर्स आहेत. कोणकोणते, चायना पण आहे, जपान पण आहे, साऊथ कोरिया, इंडिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आहे. आणि नंतर 2011ला ऍड झाला US आणि रशिया, हे मेंबर याच्यामध्ये आपल्याला ऍड होताना दिसतात. त्यामुळे हा मुद्दा थोडासा आपल्याला बघायचा आहे. मग भारत आणि पूर्व आशियाई शिखर परिषद यांचा उल्लेख केला तर भारत हा 2005 पासूनच याच्यामध्ये सक्रिय आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपली ऍक्ट ईस्ट पॉलिसी वाढवण्यासाठी, आता 2014 नंतरचा ऍक्ट ईस्ट पॉलिसी आहे. आणि आशियान आणि इतर प्रादेशिक देशांसोबत आपली धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी एक प्रमुख व्यासपीठ म्हणून भारत याच्याकडे बघतो. आणि नोव्हेंबर 2019 मध्ये बँकॉक येथे झालेल्या पूर्व आशिया शिखर परिषदेत भारताच्या इंडो पॅसिफिक महासागर उपक्रमाचे IPOI याचं अनावरण केलं होतं, ज्याचा उद्देश हा सुरक्षित आणि स्थिर सागरी डोमेन तयार करण्यासाठी भागीदारी करणे हा आहे. याच्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन, अक्षय ऊर्जा, शिक्षण, आरोग्य, कनेक्टिव्हिटी, सागरी सुरक्षा आणि दहशतवाद विरोधी अशा विविध क्षेत्रात भारताने ES सोबत सहकार्यामध्ये योगदान देताना सुद्धा आपल्याला दिसतात, हे लक्षात घ्यायचं. आणि आता रिसेंटली पाहिलं तर PM साहेब 7 सप्टेंबर 2023 ला जकार्ता या ठिकाणी 20व्या आशियान भारत शिखर परिषदेला आणि 18व्या पूर्व आशिया शिखर परिषदेला उपस्थित होते. आणि याच्यामध्ये वेगवेगळे मुद्दे या ठिकाणी डिस्कस झाले. ते कोणते, तर आशिया भारत शिखर परिषदेत पंतप्रधानांनी आशियान भारत व्यापक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर आणि त्याच्या भावी वाटचालीवर आशियान भागीदारांशी विस्तृत चर्चा केली. आणि पंतप्रधानांनी इंडो पॅसिफिक मधील आशियानच्या केंद्रस्थानाची पुष्टी केली आणि भारताच्या इंडो पॅसिफिक महासागर पुढाकार आणि इंडो पॅसिफिक वर आशियान दृष्टिकोन यांच्यातील समन्वयावर प्रकाश टाकला. आणि आशिया इंडिया FTA फ्री ट्रेड अग्रीमेंट, ज्याला आपण त्या ठिकाणी एटिगा असं म्हणतो, याचा आढावा कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या गरजेवरती बोलताना दिसतात. मग याच्यामध्ये 12 सूत्री प्रस्तावाचाही उल्लेख येतो आणि शेवटी मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटीचाही संदर्भ येतो, ज्याच्यामध्ये कोणकोणते मुद्दे जोडायचे, दक्षिण पूर्व आशिया, भारत, पश्चिम आशिया आणि युरोप यांना जोडणारा एक इकॉनॉमिकल कॉरिडॉर आपल्याला तयार करायचे, हे इथं लक्षात घ्यायचं. ठीक आहे, मग आय होप हा मुद्दा मी खूप डेप्थ मध्ये घेतलाय, जेणेकरून आपल्याला सगळेच मुद्दे माहिती व्हावे. म्हणून आता सध्याला आपण जो डिस्कस केला 20व्या क्रमांकाचा असणारा आशिया इंडिया समिट आणि 18व्या क्रमांकाचा असणारा
ईस्ट एशिया, ज्याच्यामध्ये आपल्याला रिजनल ग्रुप प्लस युएस रशिया सुद्धा ऍड होताना दिसतोय. याच्यामध्ये चायना पण आहे, रशिया पण आहे, युएस पण आहे, भारत पण आहे. इंटरेस्टिंग पार्ट आहे. त्याच्यामुळे हे या गोष्टीकडे बघणं गरजेचं असेल. हे दोन्ही मुद्दे आय होप तुम्हाला समजले असतील, समजलं असेल, आवडलं असेल सेशन, तर साहेब लोक लाईक करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच असणाऱ्या नवीन सेशनला घेऊन आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थांबूया इथं आपण. थँक्यू.